तबलाच्या विश्वात उदयास आलेले प्रसिद्ध ओजस आडिया, फारुखाबाद घराण्याचे वादक अनुव्रत चटर्जी आणि युवा कलाकार यशवंत वैष्णव यांनी कर्नाटक शाळेच्या शकुंतला शेट्टी सभागृहात नेत्रदीपक सादरीकरण करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलंय। प्रसिद्ध तबलावादक अनुप जोशी व प्रज्ञा देव यांनी स्थापन केलेल्या संगीत साधना गुरुकुल आश्रम संस्थेतर्फे आयोजित 2 दिवसीय अनुभूती संगीत सभेत एकल तबला वादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये विविध तबलावादकांनी प्रस्तुतीकरण करून हा 2 दिवसीय कार्यक्रम संस्मरणीय बनवला। यामध्ये अनेक लोकप्रिय आणि अप्रचलित बंदिशींचे सादरीकरण झाले। त्यांच्या सादरीकरणाची जादूच अशी होती की श्रोत्यांच्या बोटांना थिरकण्यापासून कोणीच थांबवू शकले नाही। मिलिंद कुलकर्णी यांनी हार्मोनियमवर उत्तम साथ संगत केली। तबलावादकांनी तबल्याला स्पर्श करताच श्रोते मंत्रमुग्ध होऊन आत्मानुभूती घेत होते। या सर्व तबलावादकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तबला वाजवताना श्रोत्यांशी आत्मिक नाते निर्माण केले। या कलाकारांसाठी सर्वात मोठे बक्षीस म्हणजे प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट होता। प्रसिद्ध तबलावादक ओजस आडिया यांच्याकडे तबल्याची भाषा जिवंत करण्याची क्षमता आहे। अव्वल तबलावादक असण्याबरोबरच त्यांनी त्यांच्या घराण्याच्या वादनाच्या शैलीनुसार इतर घराण्यातील बंदिशी सादर केल्या। उत्कृष्ट सादरीकरण करून उपस्थितांना त्यांनी मंत्रमुग्ध केले। पहिल्या सत्राच्या कार्यक्रमाची सुरुवात अनुप जोशी यांचे शिष्य अनुराग आलुरकर यांच्या एकल तबला वादनाने झाली। कल्पतरू ठाकरे यांनी त्यांच्या हार्मोनियमवर साथ संगत केली। तबला वादनाची सुरुवात पेशकाराने झाली व त्यानंतर कायदा, रेला आणि बंदिशीने कार्यक्रमाचा शेवट झाला।